नागपूर एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नव्या फलाटाची उभारणी करण्यात आली आहे। या प्रकल्पांतर्गत महिलांसाठी हिरकणी कक्ष, महिला व पुरुष प्रसाधनगृह, अपंग नागरिकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे। फलाट सुरू झाले असले तरी प्रसाधनगृह आणि हिरकणी कक्ष अद्याप कुलबंद असल्याचे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। अनेक प्रवासी प्रसाधनगृहाच्या शोधात येत असतात, मात्र सुविधा बंद असल्याने निराश होऊन परतावे लागते। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधा वापरण्यासाठी खुल्या का करण्यात येत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे। याच विषयावर आमचे प्रतिनिधी प्रकाश शुंकलवार यांचा हा विशेष रिपोर्ट। आपण सध्या आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याच्या नागपूर येथील आगारात आणि आपण पाहू शकता माझ्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेल्या करोडो रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या या नव्या फलाटवर आणि इथली परिस्थिती जर आपण पाहाल तर अतिशय सुंदर जे आहे इथे हिरकणी कक्ष म्हणा किंवा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी खास म्हणजे दिव्यांगांसाठी सुद्धा जे आहे प्रसाधनगृह सुरू करण्यात आलं आहे। मात्र आश्चर्याची बाब ही आहे की फलाट जरी सुरू झालं असलं तरी येथील जे हे प्रसाधनगृह आहे ते सध्या बंद आहे। आपण पाहू शकता की महिला आणि पुरुष जे आहे जे या फलाटावर बसची वाट पाहत असतात ते इथे थांबतात, मात्र त्यांच्यासाठी ही व्यवस्था अद्यापही सुरू झाली नाही आहे। आम्ही एका अधिकाऱ्यांशी बोललो, मात्र त्यांनी असं सांगितलं की इथलं काम झालं आहे, मात्र हे जे प्रसाधनगृह आहे त्याचं पूर्ण काम अद्याप झालेलं नाही। मग प्रश्न असा येतो की इतका सुंदर हे फलाट जर सुरू केला आहे तुम्ही, तर याचंच काम अद्यापही का झालं नाही। आपण माझ्या मागे पाहू शकता की हे हिरकणी कक्ष आहे। महत्वाचं म्हणजे हिरकणी कक्ष हे प्रत्येक जागेवर असणं, प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये असणं आवश्यक आहे। इथे सुद्धा आहे, मात्र ते अद्यापही सुरू नाही आहे। त्यामुळे अनेक ज्या माता आहेत, ज्या स्तनपान माता आहेत, ज्या आपल्या मुलांना दूध पाजतात, त्यांच्यासाठी ही व्यवस्था अद्यापही तोकडी आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की इतका जो डोलारा हा सरकारने उभा केला आहे नागपूरच्या सेवेसाठी, नागपूरकरांच्या सेवेसाठी, त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हे बंद का आहे? मग बंद करून ठेवायसाठी जर केलं मग बाकीच्या महिलांनी कुठे जायचं, पुरुषांनी कुठे जायचं बा? अरे मग आपल्याला वॉशरूम मध्ये जायचंय, मग त्याच्यासाठी तर काहीतरी बांधलंय ना, तर मग ते उघडं करून ठेवायला पाहिजे ना त्यांनी। ते बंद करून ठेवतात का बरं बंद आहे बा? त्याचे कारण तर सांगा, इथे लिहून ठेवायला पाहिजे ना। इथे दिव्यांगासाठी पण लिहून ठेवलं आहे, मग त्यांनी कुठे जावं? असं वाटतं ना इथे वॉशरूम आहे तर पटकन आपण जाऊन येऊ। पिण्याचं पाणी इथलं कसं? ते नाही घेतलं मी पिण्याचं पाणी, फक्त मला वॉशरूमला मध्येच जायचं होतं। एवढी गरमी आहे हा, आणि एवढं ऊन तापत आहे इथे, चांगलं सगळं थंड हवा आहे, तर आपण शांततेने थोडस 2 मिनिटं रिलॅक्स होऊन वॉशरूमला जाऊ शकतो। या उन्हात कुठं जायचं? मग हे काय देखावा आहे का बा? हा बांधून कशासाठी ठेवलं? त्याला लॉक का आहे? त्याचे कारण तर लिहून ठेवायला पाहिजे ना, म्हणजे समजेल आम्हाला ते पॅक झाले किंवा काय झालं। महिलांना जे आहे वॉशरूम हा, आवश्यक आहे, महिलांनाही आवश्यक आहे, पुरुषांनाही आवश्यकच आहे ना। पुरुषांनी तरी कुठं जावं? म्हणजे मग याचा अर्थ काय आहे? म्हणजे कशासाठी बांधले आहेत भाऊ? मग तिथे पाट्या काढून टाकायला पाहिजेत ना त्यांनी। उघड्यावर जर गेले तर ही परिस्थिती त्याला कारणीभूत ठरेल। हो, हे जर बंद ठेवलं तर पुरुष मग उघड्यावर नाही बसणार ना। ज्यांना इमर्जन्सी आले तर मग त्याचं पॅन्ट ओला करतील का त्यांचं? किंवा महिला आहेत तर त्या काय आपल्या कपडे घाण करतील का? त्यांनी उघडून द्यायला पाहिजे। ज्यांचं कोणाचं आहे त्यांनी उघडायला पाहिजे ते, आणि बाकीच्यांनी पण असा आवाज उठवायला पाहिजे। नाही तर मग ते बंद करून टाका, कायमचं बंद करून टाका। तिथे काहीतरी वेगळी व्यवस्था करा, मग तुम्ही कशासाठी पाहिजे ते, नाही का? असं मग एवढं माझं म्हणणं आहे। आणि तो बंद असल्यामुळे त्रास होतो ना। आता सगळ्यांनी बसमधून उतरण्यासाठी जे वॉशरूम आहे बा, आपण कुठे बस थांबली की तिथे जात नाही, चल बा नागपूरला चांगलं असेल या इथे, या उद्देशाने आपण येतो। सगळ्यांना चांगलंच पाहिजे असते आपल्याला। म्हणजे प्रवासी आहेत, जे प्रवास करणार आहेत नागपूरला, त्यांच्यासाठी नागपूरची छवी याने खराब होऊ शकते का? वा, का नाही? जर तुम्ही ज्या कामासाठी ते केलं आणि ते बंद असेल तर तुमची छवी खराब नाही होणार का? ज्यांचं आहे ते आता नागपूरच्या महाराष्ट्र मंडळाचं आहे किंवा काहीच आहे तर ते मग छबी तर खराब होणारच आहे ना। ठीक आहे।